सन्माननीय राजेश विटेकर. अध्यक्ष महोदय, मला संधी दिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. अध्यक्ष महोदय, परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कामगिरीबाबत मी आज या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांपेक्षा अत्यल्प उत्पादन मिळवणाऱ्या परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कारभारामुळे जनतेमध्ये अनास्था निर्माण झालेली आहे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. जोपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार नाही. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खताची पुरेशी मात्रा, दर्जेदार फवारणी औषधे, पाण्याचे सुयोग्य नियोजन यांचे नियोजन केल्याशिवाय शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळणार नाही. असे सल्ले सांगणाऱ्या परभणीच्या कैलासवासी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी काढलेले किरकोळ उत्पादन लक्षात घेता विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार होत आहे का, असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च करून अत्यंत फुटकळ उत्पादन मिळाल्याचे निदर्शनास आले आहे आणि तशा पद्धतीचे वर्तमानपत्रामध्ये आपल्याला ते पाहायला सुद्धा वाचायला मिळालेलं आहे. विद्यापीठाने सोयाबीनची 2307 हेक्टरवर पेरणी करून 6628 क्विंटल उत्पन्न मिळवले, म्हणजे केवळ 2.87 प्रति एकर उत्पन्न मिळवलेले आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीनचे सरासरी 10 क्विंटल उत्पन्न काढतात, तर 47 एकर क्षेत्रावर मुगाची पेरणी करून फक्त 54 क्विंटल उत्पन्न काढले, म्हणजे प्रति एकर केवळ 1 क्विंटल 14 किलो इतके अत्यल्प उत्पन्न मिळवले. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी 6 ते 7 क्विंटल उत्पन्न काढून दाखवतात. शेतकऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करून त्यांना उत्पन्न वाढीचे सूत्रे शिकवणे म्हणजे तसेच नवनवीन संशोधन करणे हा कृषी विद्यापीठाचा उद्देश सोडून दरवर्षी मिळणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या अनुदानापैकी फक्त 2 कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जातात, तर सुमारे 34 कोटी रुपये मजुरांची बनावट हजेरी दाखवून उचलण्यासाठी खर्च केले जातात. अशी चर्चा नागरिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या असल्यामुळे विद्यापीठ पुरते बदनाम झालेले आहे. विद्यापीठाची आमदनी 8 आणि खर्चा रुपया असा प्रकार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आर्थिक टंचाई, खतांचा तुटवडा, बोगस बियाणांचा मारा, दर्जाहीन फवारणीची औषधे, नैसर्गिक आपत्तींचा अडथळा अशा प्रतिकूल परिस्थितीतही परभणीसह मराठवाड्यातील शेतकरी कृषी विद्यापीठ पेक्षा 5 ते 6 पट जास्त उत्पन्न काढतात. हे लक्षात घेता विद्यापीठामधील बहुतांशी प्राध्यापकांना प्रति महिना 1 ते 2.5 लाख महिना पगार असताना तसेच संशोधनावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही जर विद्यापीठ रोल मॉडेल बनू शकत नसतील तर अशी अपयशी विद्यापीठे हवीतच कशाला, असा प्रश्न माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे. असा पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाचे अनुदान बंद करून विद्यापीठातील कमवा आणि शिका या नियमनाप्रमाणे विद्यापीठाने स्वतःचे उत्पन्न वाढून स्वतः सक्षम व्हावे, तसेच संशोधन वाढावे आणि विद्यापीठे चालवावे अशी जबाबदारी त्यांच्यावर का देण्यात येत नाही. महाराष्ट्र कृषी सेवा व संशोधन परिषद पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विद्यापीठाच्या अशा कामगिरीची दखल घेण्याची मागणी आज मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय, एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. आदरणीय दादा या ठिकाणी आहेत, आदरणीय मंत्री महोदय म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मुंडे साहेबांना मागच्या वेळेस मागणी घातली होती की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पोटी 25% अग्रिम आर्थिक मदत वाटप करणे गरजेचे असल्याने मी त्यांना मागणी घातली होती आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीची सूचनाही केलेली होती. माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत शासनाला की लवकरात लवकर परभणी जिल्ह्यातील आमच्या या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 25% अग्रिम लवकरात लवकर आधार करण्यात यावं, ही आपल्या माध्यमातून मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद.